आयझॅक न्यूटनला आधुनिक विज्ञानाचा जनक म्हटले जाते। एके दिवशी त्याच्या एका मित्राने न्यूटनद्वारे बनविण्यात आलेल्या सूर्यमालेची प्रतिकृती पाहिली। त्याने आश्चर्यचकित होऊन विचारले, हे कोणी निर्माण केले? तो एक प्रतिभावान व्यक्ती असेल। ते आपोआप निर्माण झाले। आपोआप? याचा काही अर्थ आहे का? हे विश्व आपोआप निर्माण झाले आहे असे म्हणत असताना ही प्रतिकृती देखील आपोआपच निर्माण झाली आहे हे तू का मानित नाहीस? विश्व देखील आपोआपच नाही पण परमेश्वराद्वारे निर्माण झाले आहे। या जगामध्ये काहीच आपोआप निर्माण झालेले नाही। अफाट विश्व, राहण्यायोग्य पृथ्वी, या सर्व गोष्टी कोणी निर्माण केल्या? इब्री लोकांस पत्र अध्याय 3 वचन 4 कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते पण सर्व काही बांधणारा देवच आहे। ज्यांनी सर्व काही निर्माण केले ते परमेश्वर आहे। हे खरे आहे का? या परमेश्वराने सर्व काही निर्माण केले याचा पुरावा पाहूया। जर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर 5% जवळ झाले तर पृथ्वीवरील सर्व पाण्याचे बाष्पीभवन होईल आणि कोणताच जीव जिवंत राहू शकत नाही। जर ते अंतर 5% लांब झाले तर पृथ्वीवरील सर्व पाणी गोठून जाईल आणि कोणताच जीव जिवंत राहू शकत नाही। जर पृथ्वी आकाराने आतापेक्षा 10% मोठी झाली तर मजबूत गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवर हानिकारक वायू जमा होतील आणि कोणताच जीव जिवंत राहू शकत नाही। याउलट जर पृथ्वी आकाराने 10% लहान झाली तर कमकुवत गुरुत्वाकर्षणामुळे पाणी आणि हवा वातावरणातून बाहेर निघून जातील ज्यामुळे कोणताच जीव जिवंत राहू शकत नाही। पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सध्याचे अंतर आणि पृथ्वीचा आकार सजीवांच्या अस्तित्वासाठी सर्वोत्तम परिस्थिती आहे। हा सर्व योगायोग आहे का? यशया अध्याय 45 वचन 18 आकाशाचा उत्पन्न करता तोच देव, पृथ्वीचा घडणारा व करता तोच, त्याने तिची स्थापना केली, त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली। ते परमेश्वर आहेत ज्यांनी आकाश व पृथ्वी निर्माण केली आणि तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडवली। परमेश्वराचे अस्तित्व सांगते की स्वर्गाचे अस्तित्व आहे। प्रकटीकरण अध्याय 21 वचन 1 नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वीही पाहिली, यापुढे मरण नाही। नवे आकाश आणि नवी पृथ्वी स्वर्ग आहे। आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये कसे जाऊ शकतो? ज्याप्रमाणे अंतराळात जाण्यासाठी आपल्याला स्पेस सूट घातला पाहिजे त्याचप्रमाणे जेथे मरण नाही त्या स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त केले पाहिजे। आपण सार्वकालिक जीवन कसे प्राप्त करू शकतो? योहान अध्याय 6 वचन 54 जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे। आपण येशूचा देह आणि त्यांचे रक्त कसे खाऊ आणि पिऊ शकतो? लूक अध्याय 22 वचन 15 मी दुःख भोगण्यापूर्वी हे वल्हांडणाचे भोजन तुम्हाबरोबर करावे अशी माझी फार उत्कट इच्छा होती। मग त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली, हे माझे शरीर आहे, ते तुमच्यासाठी दिले जात आहे। हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, ते रक्त तुमच्यासाठी ओतले जात आहे। येशूने म्हटले की वल्हांडणाची भाकर त्यांचे शरीर आहे आणि वल्हांडणाचा द्राक्षरस त्यांचे रक्त आहे। नवीन कराराचा वल्हांडण पाळून आपण सार्वकालिक जीवन मिळवू शकतो आणि स्वर्गामध्ये प्रवेश करू शकतो। कृपया नवीन कराराचा वल्हांडण पाळा आणि सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद प्राप्त करा।